श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या भक्तीच्या मार्गामध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे काय तर दुसऱ्यांची तुलना करणे. दुसऱ्याला इतके अनुभव येतात, मग मला का नाही? किंवा दुसऱ्याचे आयुष्य पटकन बदलते, माझे अजून का नाही? माझे असेच का राहिले? असे विचार मनात आले की श्रद्धा डळू लागते. म्हणूनच स्वामी मार्गावर तुलना करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे काय तर स्वामी मार्गावर तुलना टाळणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे समजून घेणार आहोत की स्वामींच्या मार्गावर तुलना का टाळावी. सर्वात आधी हे लक्षात घ्या की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची भक्ती वेगळी असते, त्यांचे कर्म वेगळे असते. त्यामुळं आपल्याला नेमका अडथळा कुठला आहे, आपलं आयुष्य लवकर का बदलत नाही, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, जीवनात प्रत्येकाच्या जीवनाचे धडे वेगवेगळे असतात. म्हणूनच एका व्यक्तीला जे अनुभव लवकर येतात ते दुसऱ्या व्यक्तीला अनुभव लवकर येईल असे सांगू शकत नाहीत. दुसऱ्याला ते उशिरासुद्धा येऊ शकतात. तुलना केल्याने आपण दुसऱ्याच्या मार्गाची मोजपट्टी स्वतःवर लावतो आणि अनेक वेळेला ते अयोग्य ठरवत असतो. स्वामीचा मार्ग हा व्यक्तिगत असतो, त्यामुळे तो प्रत्येकालाच त्याच्या गरजेनुसार घडवत असतो. दुसऱ्याची केलेली तुलना आपली श्रद्धा ही कमी करत असते. जेव्हा आपण सतत दुसऱ्यांची तुलना करतो तेव्हा आपले लक्ष स्वामींच्या स्मरणापेक्षा कोण पुढे आहे आणि कोण माग आहे यावर जात असते. मनामध्ये शंका निर्माण होते की माझ्यावर कृपा कमी का, माझ्यावर स्वामी का कृपा करत नाहीत असं आपल्याला वाटतं. बघा, स्वामी प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेनुसार धडे देत असतात. म्हणून इतरांचा निकाल आपल्या प्रवासासाठी योग्य आपण ठरवू शकत नाही. इतरांशी तुलना केल्याने मलाही तसेच मिळेल असे आपण ठरवू शकत नाहीत. इतरांशी तुलना केल्याने मला मिळालेच पाहिजे अशी अपेक्षा मनामध्ये वाढते आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही की आपलं मन नाराज होतं आणि भक्तीचं ओझं आपल्याला वाटू लागतं. स्वामींच्या मार्गावर शांत स्वीकारच महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण आपल्या वेळेवर, आपल्या प्रक्रियेवर विश्वास ठेवतो तेव्हा मन हलकं राहतं आणि सेवेमध्येही सातत्य टिकून राहतं. जर आपण सेवा मार्गामध्ये इतरांशी तुलना केली तर आपला अहंकार वाढतो. तुलना फक्त कमीपणाची भावना देत नाही तर कधीकधी उलट ती अहंकाराची सुद्धा भावना देत असते. मी जास्त सेवा करतो त्यामुळे मी पुढे आहे, हा भाव मनात आला की नम्रता कमी होते. स्वामींच्या सानिध्यामध्ये नम्रता हीच खरी ताकद आहे. तुलना अहंकार वाढून आपला भक्तीचा गाभाही ती कमकुवत करत असते. आपल्यातला अहंकार वाढला की आपली शिकण्याची तयारी संपते. इतरांना सल्ले देणे इतके कठीण होते की आपल्या चुका आपल्याला दिसेनाशा होतात. स्वामींच्या मार्गावर प्रगती ही नम्रतेमधून होत असते. मीपणाचा आवाज मोठा झाला की अंतर्मनाची सूक्ष्म मार्गदर्शन आपल्याला जे असतं ते ऐकू येत नाही आणि इतरांशी तुलना केल्यामुळे आपल्याला ती स्पर्धा वाटू लागते. स्वतःच्या प्रगतीकडे शांतपणे पाहिले पाहिजे, कृतज्ञता ठेवली पाहिजे आणि कृतज्ञता ठेवली तर आपला अहंकार हळूहळू नष्ट होतो. नम्रता वाढली की निर्णय अधिक स्पष्ट होतात आणि आपली भक्ती अधिक स्थिर आणि प्रामाणिक बनते. जर आपण भक्ती मार्गामध्ये इतरांशी तुलना करत राहिलो तर आपली सूक्ष्म प्रगती दिसेनाशी होते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे सकारात्मक बदल होत असतात. राग कमी होणे, संयम वाढणे, निर्णय स्पष्ट होणे. पण तुलना केल्यामुळे हे सूक्ष्म बदल नजरेआड येतात. आपण मोठ्या चमत्काराच्या शोधात राहतो आणि चालू असलेली खरी प्रगती आपण ओळखत नाही. लक्षात घ्या की स्वामींचे मार्गदर्शन हे वैयक्तिक असते. स्वामी एकाच पद्धतीनं सर्वांना मार्गदर्शन करत नाहीत. ते कुणाला अनुभव देतात तर कुणाला अडथळ्यातून ते शिकवत असतात, तर कुणाला ते शांततेतून धडासुद्धा देत असतात. त्यामुळे दुसऱ्याच्या अनुभवाला आपल्यासाठी नियम मानणे हे चुकीचे आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे घडत आहे त्यातून आपल्यासाठी असलेला धडा शोधणे हे अधिक गरजेचं आहे. बघा, इतरांशी भक्ती, इतरांशी तुलना कशी टाळावी तर सर्वप्रथम आपल्याला कृतज्ञतेचा सराव करा. आपल्या आयुष्यामध्ये जे आहे त्याची जाणीव ठेवा आणि ते इतरांशी तुलना कमी करा. स्वतःच्या प्रगतीची नोंद ठेवा. कालपेक्षा आज राग कमी झाला आहे का हे तुम्ही शिका. अनुभवापेक्षा निष्ठेवर लक्ष द्या. अनुभव येतात जातात पण सेवेमध्ये सातत्य टिकणे अधिक महत्त्वाचे आहे. तुलना जाणवली की थोडे थांबा. मनामध्ये तुलना आली की विचार बदला. मी माझा मार्ग वेगळा आहे
आपण जर इतरांशी तुलना केली नाही तर आपलं मन शांत राहते आणि श्रद्धा स्थिर राहते. निर्णय अधिक स्पष्ट होतात, कारण आपले लक्ष बाहेर नसून आतमध्ये असते. आपली नम्रता वाढते, नात्यामध्ये प्रामाणिकपणा येतो. आपली भक्ती स्पर्धा न राहता स्वामीशी घट्ट संबंध बघतो. तुलना टाळावी. तुलना टाळली की मनावरचा ताण कमी होतो. सतत कोण पुढे जात आहे, कोण मागे, या विचारापासून तुम्ही मुक्त व्हा. लक्ष फक्त आपली काय तर स्वामींची सेवा करणे यावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे आपले सेवेतले सातत्य टिकून राहते आणि आपल्या कामात, आपल्या भक्तीमध्ये स्थिरता येते. तुलना नसल्याने अहंकार कमी होतो. बघा, आपण इतरांपेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे आपण पाहू लागतो. आपल्याला सूक्ष्म बदलाची जाणीव घडते. स्वामीच्या मार्गावर प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. याचा जर स्वीकार केला तर स्वीकारामुळे निराशा कमी होते आणि कृतज्ञता वाढते. भक्तीचा खरा अर्थ इतरांपेक्षा पुढे जाणे नसून स्वतःमध्ये शांत बदल घडवून आणणे आहे, हे लक्षात ठेवा. सतत तुलना करत राहिलो तर लक्ष बाहेरच्या परिणामावर अडकते. कोणाला काय मिळाले, कोणाला किती अनुभव आले याची तुलना करत राहिलो तर आपण आपली तुलना बाजूला ठेवतो आणि जेव्हा लक्ष आपल्या दैनंदिन निवडीकडे वळतो. बघा, हे लक्षात ठेवा, स्वामीच्या भक्ती मार्गावरती प्रगती ही लहान आणि सातत्यपूर्ण कृतीमध्ये दिसून येते. प्रत्येकाची वेळ, परिस्थिती आणि शिकण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते. आपण जर तुलना सोडली तर मन मोकळे होते. निर्णय घाईमध्ये न घेता विवेकबुद्धीने घेतले जातात. यश अपयश दोन्ही स्वीकारण्याची ताकद वाढते. अशा स्थिर मनातून केलेली सेवा ही टिकाऊ असते. जर आपण नम्रता, कृतज्ञता आणि सातत्य ठेवले तर तुलना आपोआप कमी होते आणि स्वामीचे मार्गदर्शन शांतपणे जाणवत राहते. भक्ती मार्गामध्ये कोण पुढे गेले आहे यापेक्षा आपल्यामध्ये काय बदल घडला आहे हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारा. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, वेळ वेगळी असते, पण हे लक्षात ठेवा, स्वामींची कृपा सर्वांवरच होणार असते. त्यामुळे स्वामींच्या मार्गात आपल्याला तुलनाही कुणाशी करायची नाही. स्वामींनी तुम्हाला तुमच्यासाठी वेगळं दिले आणि त्याचीच वाट तुम्ही बघा. कारण प्रत्येकाला जर सारखंच भेटत राहिलं तर त्याला त्याची किंमत कळणार नाही. त्यामुळे स्वामीच्या मार्गात तुम्ही आला असाल तर इतरांशी तुलना तुम्ही करू नका, इतरांची निंदा तुम्ही करू नका. आपल्याला फक्त स्वामींच्या नावावर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वामीवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि स्वामींचं नामस्मरण घेत चालायचं आहे. श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा तुम्ही जप करा. स्वामींची सेवा करा, कारण सेवा केली तरच मेवा भेटणार आहे आणि स्वामींनी जर तुमचा एकदा हात धरला तर ते तुम्हाला कधीच सोडत नाहीत. त्यामुळे इतरांशी तुलना करू नका. योग्य वेळ आली की तुम्हाला सर्व काही भरभरून भेटणार आहे. तोपर्यंत स्वामीचं नामस्मरण करा. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण नक्कीच करतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.